बीटेक सायबर सिक्युरिटी का बीएससी सायबर सिक्युरिटी, अनेक विद्यार्थी आणि पालक मला हा प्रश्न विचारतात। विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्या, बीटेक इन सायबर सिक्युरिटी जवळपास फक्त प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्येच आहे आणि बीएससी इन सायबर सिक्युरिटी हा आपल्याला जनरल आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये अवेलेबल होणारा कोर्स आहे। बीटेक इन सायबर सिक्युरिटीला आपल्याला ज्यावेळी प्रायव्हेट कॉलेजची किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची पायरी चढावी लागते, त्यावेळी आपल्याला कमीत कमी 3-4 लाख रुपये दर वर्षाला खर्च येतो। पण बीएससी सायबर सिक्युरिटी 60 ते 70 हजारात होतो। दुसरा, तो 4 वर्षाचा कोर्स आहे, हा 3 वर्षात आपल्याला संपवता येतो। विद्यार्थी मित्रो, एक समजून घ्या की समजा तुम्हाला भविष्यात पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजची पायरी चढायचीच आहे बीएससी नंतर, तर तुम्ही एंट्रन्स देऊ शकता। नीम सीईटी नावाची एंट्रन्स द्या, तुम्हाला डायरेक्ट एनआयटी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मास्टर्सला प्रवेश मिळतं। तुम्हाला समजा महाराष्ट्र सीईटी सेलची एमसीए सीईटी दिली तर तुम्हाला व्हीजेटीआय एसपीआयटी ला सुद्धा पुन्हा जाता येतं। अरे मग कशाला अट्टहास करायचा आहे हा? आणि त्यानंतर लगेचच जर प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी मिळत असतील तर वाईट काय? बीएससी सायबर सिक्युरिटी करता करता अनेक इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आपण पॅरलली प्लॅन करू शकता आणि डेफिनेटली या 24 तासाचा वेळ तुमच्याकडे असतो। या 24 तासातल्या वेळेत 8 तासाचं कॉलेज कन्सिडर केलं म्हणजे 8 तासात तुमचा कॉलेज अभ्यास सगळं कन्सिडर केलं, उरलेल्या 16 तासात तुम्ही करणार काय? तुम्हाला अडचण अशी आहे की तुम्हाला डायरेक्शनची गरज आहे, तुम्हाला राईट काउन्सिलिंगची गरज आहे। तेव्हाच तुमच्या डोक्यातलं ते खूळ निघेल की मी बीटेक करू की नेमका कुठला पर्याय निवडू। तर विद्यार्थी मित्रो, काउन्सिलिंगची तुम्हाला गरज आहे, पुण्यात असाल तर नक्कीच एनएसजी अकॅडमीला व्हिजिट करा, फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग आहे। आणि समजा पुण्याबाहेर असाल तर आपण व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून मला कनेक्ट होऊ शकता। तर राईट काउन्सिलिंगसाठी मला आपल्या बेसिक इन्फॉर्मेशनची गरज आहे। कॉमेंट सेक्शन मध्ये फक्त करियर टाईप करायचं आहे, एक गुगल फॉर्मची मी लिंक पाठवेल आणि आपल्याला चांगल्यात चांगलं काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करेल। थँक्यू व्हेरी मच।